की इचलकरंजीचा लोकसभेचा मतदारसंघ तसा पाहिला तर पाक व्याप्त काश्मीर असं म्हणायला पाहिजे. हर्षवर्धन पाटलांकडून इचलकरंजीची तुलना पाक व्याप्त काश्मीरशी. हर्षवर्धन पाटलांच्या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी दिली 11 वेळा UPSCची परीक्षा. तिसऱ्यांदा दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचं कुटुंब फरार. गुन्हा दाखल झाल्यापासून दिलीप खेडकरही गायब. पोलीस कारवाईच्या भीतीने खेडकर कुटुंब पसार झाल्याचा संशय. उद्धव ठाकरे जी हैं, इनके साथ विश्वासघात हुआ है और इसी बात की पीड़ा बहुत सारे लोगों के मन में है. शंकराचार्य उद्धव ठाकरेंच्या पाठीशी. उद्धव ठाकरेंसोबत राजकीय विश्वासघात झाल्याचा ज्योती मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा आरोप. नाना पटोलेंना मुख्यमंत्रीपदाचे वेध. नाना पटोलेंच्या गळ्यात भावी मुख्यमंत्रीपदाचा विणा. विठू माऊली नानांना पावणार का याविषयी उत्सुकता. देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना. मंत्रिमंडळाच्या चर्चेसाठी गेल्याची माहिती. लोकसभा निवडणुकीनंतर आदित्य ठाकरेंचा मिशन विधानसभा. आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद. मनोज रांगे राज्य सरकारचे हट्टी बाळ. नवनाथ वाघमारेंचीच रांगेंवर खरमरीत टीका. तब्बल 26 तासानंतर कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत. मडगाव मांडवी एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना. अदानी हिंडनबर्ग प्रकरणातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. दिल्लीतील बुबारीमध्ये बाबा केदार यांच्या प्रतिकात्मक मंदिराचा निषेध. केदारनाथमधील धार्मिक अनुयायांमध्ये नाराजी. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची 288 जागांवरचा चाचपणी. अनौपचारिक गप्पांमध्ये प्रफुल्ल पटेल यांची माहिती. महायुतीमध्ये माढा लोकसभेसाठी प्रस्ताव ठेवला होता. अजित पवारांची अनौपचारिक गप्पांमध्ये माहिती. शरद पवार 6 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर. पुण्यात उद्या शरद पवार यांचा बालगंधर्व मध्ये कार्यक्रम. 21 जुलैला अमित शहा पुणे दौऱ्यावर. 5000 भाजप पदाधिकाऱ्यांचं घेणार अधिवेशन. 17 जुलैला मोहरम निमित्त राणीबाग खुली राहणार. सुट्टीच्या दिवशी पर्यटकांना बागेची सफर करता येणार. नोएडामधील नैनिताल बँकेचा सर्व्हर हॅक. 16 कोटींपेक्षा जास्त रक्कम 89 खात्यांमध्ये ट्रान्सफर. ठाणे मुंबई जिल्ह्यासाठी हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट. रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट. खेड रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा राडा. रेल्वे वाहतूक बंद असल्याने प्रवाशांचा संयम तुटला. कल्याणमध्ये पावसाची रिपरिप सुरूच. पावसामुळे कल्याण कचोरे टेकडीवरील दरड कोसळली. सुदैवाने जीवितहानी नाही. नगर मनमाड महामार्गाचं काम धीम्या गतीनं. महामार्गावर अनेक अपघात. महामार्ग तयार करण्याची स्थानिकांची मागणी. महादेव बेटिंग ॲपचे बीड कनेक्शन. बीड पोलिसांची मोठी कारवाई. बीडमधून चालवल्या जाणाऱ्या सट्ट्यावर छापा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.